नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा या गावामध्ये। या गावामध्ये येण्याचं कारण मी तुमच्या समोर अगोदर स्पष्ट करणार आहे। गावामध्ये दोन गटामध्ये एक वाद निर्माण झालेला आहे। या गावामध्ये पाण्याचा आरओ प्लांट जो होता तो सरपंचांच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि तो का काढण्यात आला असं दुसरा विचारणारा एक गट तयार झालेला आहे। येथील काही नागरिक माझ्या सोबत सविस्तर माहिती देण्यासाठी आहेत। मी त्यांच्याकडे जाणार आहे। तुमचं नाव मला अगोदर पूर्ण सांगा। माझं नाव गणेश भाऊसाहेब पोले, या गावचा नागरिक आहे मी आणि या ठिकाणी 14व्या वित्त आयोगामधून दलित वस्तीसाठी आरओ प्लांटची बांधणी करण्यात आलेली होती। पण काही लोकांनी कुठलीही परमिशन न घेता या आरओ प्लांटला तोडमोड करून बाजूला नेऊन ठेवण्यात आलेला आहे आणि इथं बऱ्याच वर्षापासून दलित बांधवांचा म्हणजे सुतारकीचा वगैरे धंदा होता। तर त्यांची ही जागा होती जवळपास 50 वर्षापासून। तर त्यांना दमदाटी करून इथं आम्ही ग्रामपंचायत बांधणार, हे करणार ते करणार म्हणून परत हे चिंचेचं झाड जवळपास 150 वर्षापासून या ठिकाणी आहे। तर हे चिंचेचं झाड तोडून या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत बांधणार असं काही लोकांचं म्हणणं आहे। मला सांगा, 76 वर्ष पूर्ण झाले, देश अमृत महोत्सव साजरा करते, तुमच्या गावाला ग्रामपंचायतच झाली नाही अजून, त्याचं काय कारण आहे? या गावाला ग्रामपंचायत अगोदर आहे तिकडे आपल्या तिथं सध्या या गावामध्ये दर 15 वर्षाला जेवण होतात, धार्मिक जेवण कार्यक्रम। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये भांडे वगैरे असल्यामुळे तात्पुरती ग्रामपंचायत आपल्या अंगणवाडीमध्ये केलेली आहे। तुम्ही अगोदर सरपंच किंवा सरपंचाचे कोणी नातेवाईक कोणी आहेत का? हो आहे ना। या अगोदर माझी आई सरपंच होती। मी रितसर प्रस्ताव पाठवून आता ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे। मी प्रस्ताव पाठवला होता, त्या प्रस्तावाच्या आधारे ग्रामपंचायत झालेली आहे। पण या गावामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच जागा आहेत ग्रामपंचायत बांधण्यासाठी, जवळपास 93 एकर गायरान आहे गावला। पण ते त्या ठिकाणी न बांधता इथंच दलित बांधवांना त्रास देण्यासाठी जाणून बुजून दादागिरी करून याच ठिकाणी बांधण्याचा यांचा उद्देश आहे। कोण आहेत दलित बांधव? एखादा आहे तुमच्यासोबत? आता दलित बांधव जे तुम्ही सांगताय की आमच्यावरती अन्याय होते असं म्हणणारा दलित बांधव कोण आहे? त्यांना बोलवाल तुम्ही? हो बोलू। पूर्वी मी काही इथल्या नागरिकांकडे जाणार आहे। काका सिनियर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। काय सांगायचं, गावाचा विकास कशा पद्धतीचा आहे? 75 वर्ष 76 वर्ष पूर्ण झाले, देश सगळीकडे आनंदोत्सव साजरा करते। तुमच्या गावामध्ये अधिकारी किंवा बाहेरचे लोक जर आले तर ग्रामपंचायत कार्यालयाचा नेमकं कारभार कुठून चालतंय? कारण इथं अधिकारी किंवा पुढारी कुणी आले तर ग्रामपंचायत मध्ये बसायला अजिबात जागा नाही, ग्रामपंचायत नाही। याकरता या गावामध्ये माझं नेहमी म्हणणं आहे की ग्रामपंचायत पाहिजे, सोसायटीला ऑफिस पाहिजे असं माझं म्हणणं आहे। कारण मी चेअरमन आहे या गावचा। या ठिकाणी प्रत्येक जागी सामुदायिक ठिकाणी जर होत असेल तर कुणीही त्याचा विचार करावा। गावाचा विकास होत असताना कुणीही आडवं येऊ नये, सरपंच जरी असले तर हे नाही येऊ नये असं माझं मत आहे। बरं, या गावामध्ये ग्रामपंचायतचं आता ग्रामपंचायत मंजूर झाली, मग जर हे जर लॉस जर झालं तर पुन्हा काय करणार? आजपर्यंत इतके दिवस झालं, 25 वर्ष 30 वर्ष ग्रामपंचायत नाही, ऑफिस नाही, मग हे गाव आहे का? गाव आहे का नाही ग्रामपंचायत? हे म्हणते सरपंच की कुठे काही ग्रामपंचायत आहे, ती ग्रामपंचायत नाही। तो गावची चावडी होती, त्या चावडीच्या ठिकाणी गावामध्ये गावाचा सगळा सामुदायिक स्वयंपाक व्हावा, गोरगरिबाचा स्वयंपाक तिथं व्हावा। आणखी या ठिकाणी जे कार्यक्रम जे होते देवदेवाचे धार्मिक, ते धार्मिक कार्यक्रमाचं तिथं सगळं जेवण होतंय, म्हणून तिथं ग्रामपंचायत नाही। अजून काही या ठिकाणी वयस्कर या ठिकाणी गावातले नागरिक बसलेत, मी त्यांच्याकडे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। मी काकाकडे जाणार आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया असेल आपण त्यांच्याकडे बघूया। बरं, तुम्हाला काय सांगता येईल काका? नाही, तुमची बोलण्याची मनस्थिती नाही हे मला समजते, तुम्हाला काय सांगता येईल? काकांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे। एकूण जर पाहिलं अशी स्थिती लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा गावची दिसते आहे। थेट मी त्या जागेकडे जाणार आहे, तुम्हाला ही जागा दाखवतो। याच ठिकाणी या गावातील सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा आरओ बसवण्यात आला होता, परंतु या ठिकाणचा आरओ सरपंचांच्या माध्यमातून हटविण्यात आलेला आहे आणि दुसरे नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया असणार हे बघूया। तुमचं नाव आणि तुम्ही काय करता हे मला सांगा। माझं नाव आहे पोले गंगाराम नंबा, मी सामाजिक शेतकरी आहे। सरपंच कोण आहे? सरपंच आई आहे। आज सरपंच आई आहेत, आईच्या माध्यमातून हे काम झालं आहे असं तुमच्या गावातील नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे। काय भूमिका आहे तुमची, काय प्रतिक्रिया आहे? माझी भूमिका काय नाही, गावाला ग्रामपंचायत नव्हती,
आणि बिना अट्याशिवाय गावचा विकास होऊ शकत नाही. बिना अट्याशिवाय झाला इस्टिमेट होऊ शकत नाही ना, कुठला विकास होऊ शकत नाही. ही ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे. ग्रामपंचायतीची जागा असल्याशिवाय आरो बसला गेला नाही आणि याच्यावर सूटबुटीचं राजकारण केलं चाललं. विकास करायचे धोरण नाही, देखवण झाले राजकारण. देखवणं झालं असं काय तुम्ही काम करून दाखवलं की त्यांना देखवणार नाही असं तुम्ही कोणतं काम केलं? मला काय म्हणायचंय, आता इथं आरो होता, इथं गावची आटा असल्याशिवाय ग्रामपंचायती मंजुरी येणार नाही. मंजुरी आली तुम्ही ते का केलं, हे काय केलं ते सुरूच केलं. आरो ग्रामपंचायत असल्याशिवाय कुणाच्या मालकीच्या जागेवर बसू तर आरो बसले जाणार नाही. मला हे म्हणायचे, आरो तो ग्रामपंचायत असा होता 14वी आयोगामधून. मला हे प्रश्न मांडायचे. रितसर माहिती घेऊया आपण नेमकं कशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे, कोणत्या योजना या ठिकाणी राबविल्या जात आहेत. ते समितीचे गट विकास अधिकारी सुद्धा जबाबदार असणार आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून गावचा कारभार सुद्धा पाहिला जातो. या ठिकाणी बरेच नागरिक जमलेले आहेत. अजूनही काही मी नागरिकांकडे जाणार आहे. आपण त्या नागरिकाकडे जाऊया. काय नाव आहे तुमचं? विश्वनाथ गोविंदराव फुले. काय करता? शेती. काय सध्या जो प्रकार चालू आहे गावामध्ये त्या संदर्भात काय सांगायचं नेमकं? होऊ दे हो, गावाचा विकास व्हायला होऊ द्यावं. ग्रामपंचायत नाही गावाला 30-40 वर्ष झालं. एखादी होऊ लागले तर होऊ द्या ना. तुम्ही काय हे करता असं? तुम्ही किती लोकांची हे घ्या, कोणी सांगतं ग्रामपंचायत हो गावला. म्हणजे ग्रामपंचायत बांधू नका असं त्यांचं म्हणणं आहे का? आता हे आडवीनं हे असलं करणं हे काय उपयोगाचं आहे? आता ही जागा आटा आहे, ग्रामपंचायतच्या नावावर आहे, कुणाच्या नावावर नाही. सगळ्या पहिल्यापासून लोक इथंच बसतेत. हो ग्रामपंचायत आमचं हे म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही. गावचा विकास व्हावा. मूळ उद्देश जो आहे हा आरोबी इथंच बसणार आहे. हो, ग्रामपंचायती कोण झाली तर आरोबी इथंच बसणार आहे ना. का ते का कुठं न्यायचं का उचलून? आरोप सुद्धा इथंच बसते की. ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहायचे आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.